नमस्कार मंडळी, मी रंजना ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी इथं आलेले आहे नाशिकला आणि नाशिकला इथं मी गणपतीच्या मंदिरात आलेली आहे. तर इथे नवशा गणपती म्हणून असे ओळखले जातं. तर इथे आपण जो नवस करू तो पूर्ण होतो आणि त्यासाठी इथे दोरा किंवा अशी घंट्या वगैरे बांधलेल्या आहेत. ज्याने ज्याने नवस पूर्ण झालेला आहे त्यांनी इथं दोरे किंवा घंटी अशी बांधलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे असे घंट्या दिसू राहिलेल्या आहेत तुम्हाला बांधलेल्या. आणि हा गणपती नवसाला पावणारा म्हणून याचे नाव आहे नवशा गणपती. तर चला आपण पुढे पाहूया. तर सगळीकडं तुम्हाला इथं घंट्या बांधलेल्या दिसणार आहे. ज्याचा त्याचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनी इथं अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत घंट्या. पाहू शकता तुम्ही सर्वीकडं तुम्हाला तेच दिसतील. आणि आता इथे आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. तर इथे तुम्ही गणपती बाप्पाचे जे गाभाऱ्यात पाहू शकता इथे द्राक्ष आहेत आणि सर्व इथे द्राक्ष असे द्राक्षाचे जे गट आहेत ते असे बांधलेले आहेत बघा. हिरव्या हिरव्या आहेत, काळ्या आहेत. तर इथे मी बाहेर शंकराची जी पिंड होती तिथलंसुद्धा दर्शन घेतलेलं आहे. तिथं काही बाया पूजा करत होते आणि तिथलंसुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि तुम्ही जरूर इथे नवशा गणपतीला या तुम्ही नाशिकला जर आलेत तर. आणि तुम्हाला खूप छान वाटेल इथं ज्यावेळेस तुम्ही याल तर. आणि तुम्ही जर नाशिकमध्ये असाल तर नक्की या. इथे खूप छान आहे, आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे. तर तुम्ही पण भेट द्या इथे गणपती बाप्पा. तर पाहू शकता तुम्ही किती छान आहे असं सर्वीकडे. आणि पूर्ण अशा घंट्याच बांधलेल्या आहेत, दोरीसुद्धा आहे. तर मैत्रिणींनो मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इकडे बाहेर आम्ही आलेलो आहोत, तिथेसुद्धा खूप छान छान असे वस्तू होते. चला मग, बाय बाय.